नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण 4th नंबर टॉपिक फायनान्शियल प्लॅनिंग यातील प्रॅक्टिस सेट 4.1 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे, पवन मेडिकल सप्लाइज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%, देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST. आपण इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये बघितले की GSTचे दोन कंपोनंट असतात, एक असतो CGST आणि दुसरा असतो SGST. आणि तुम्हाला माहीत आहे GST ही दोन भागामध्ये इक्वली डिवाइड होते. CGST आणि SGST सारखे असते, इक्वल असते, म्हणजे रेट ऑफ GST हा इक्वली डिवाइड होतो CGST आणि SGST. आता सोल्युशन बघूया. रेट ऑफ GST आहे 12%, रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST काय असतो, सेम असतो, आणि त्यामुळं रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ GST डिवायडेड बाय 2 आणि 12%च्या हाफ म्हणजे 6%. देअरफोर फायनल आन्सर इज रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू 6%. लक्षात ठेवा, रेट ऑफ GST जर 12% असेल तर रेट ऑफ CGST आणि SGST त्याच्या निम्म म्हणजे 6%, 6%, 6% होते, एवढं लक्षात ठेवा. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. On a certain article, if the rate of CGST is 9%, एक आर्टिकल आहे आणि त्याच्यावर जी रेट ऑफ GST आहे, रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. ओके, काय पहिल्यांदा काय दिलेलं आहे, द रेट ऑफ CGST, द रेट ऑफ CGST इज 9%, रेट ऑफ CGST 9%. आणि वी नो दॅट, आत्ता सांगितलेलं आहे, रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST काय असतं, सेम, म्हणजे जेवढा रेट ऑफ CGST असतो तेवढाच रेट ऑफ काय असतो, SGST. CGST आणि SGST सेम असतात, म्हणजे रेट ऑफ CGST 9% असेल तर रेट ऑफ SGST इज ऑल्सो 9%. आणि रेट ऑफ GST कशाचे मिळून तयार होते, CGST आणि SGST. 9% प्लस 9% 18% काय होणार आहे, रेट ऑफ GST. देअरफोर रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. 9% प्लस 9% विच इज इक्वल टू 18% इज द रेट ऑफ GST. क्वेश्चन नंबर 3 बघूया. MS रियल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. म्हणजे MS रियल पेंट यांनी, MS दुकानाचं नाव असेल, MS रियल पेंट यांनी 2 डबे कशाचे विकलेले आहेत, पेंटचे, आणि त्याचे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज 2800 रुपीज. आणि प्रत्येक डब्याची, टीनची किंमत आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, किती आहे, 2800 रुपीज. म्हणजे एका डब्याची किंमत, म्हणजे एका टीनची किंमत 2800 असेल तर 2 डब्याची किती असेल, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. 2 × 2800 म्हणजे 5600. ही 2 डब्याची म्हणजे 2 टिन्स ऑफ लस्टर पेंटची काय असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, ज्याच्यावर आपण टॅक्स लावणार आहोत. इफ द रेट ऑफ GST इज 28% आणि रेट ऑफ GST किती आहे, 28%. फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. आणि म्हणजे किती चार्ज आहे, अमाऊंट ऑफ CGST आणि SGST किती चार्ज केली असेल ते काढायचं आहे. आता रेट ऑफ लस्टर पेंट, म्हणजे लस्टर पेंटचा टीनच्या एका डब्याचा खर्च जो आहे, रेट ऑफ 1 लस्टर पेंट, इथे लिहूया 1, रेट ऑफ 1 लस्टर पेंट और 1 टीन किती आहे, म्हणजे एका डब्याचा रेट किती आहे, 2800. पण क्वांटिटी किती आहेत आपल्याकडे, किती डबे आहेत, 2 आहेत. अँड देअरफोर टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा टॅक्सेबल अमाऊंट 2 × 28,000. एका डब्याची, एका टीनची 2800 असेल तर 2 डब्याची मल्टिप्लिकेशन घ्या, 5600 येईल. आणि रेट ऑफ GST दिलेला आहे, रेट ऑफ GST किती दिलं आहे, 28%. मग 28% कशाचं काढायचं, तर टॅक्सेबल अमाऊंटचं. 28% ऑफ 5600 म्हणजे 28% कशाचं काढायचं, 5600चं. मग अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 28% ऑफ टॅक्सेबल अमाऊंट. 28% टॅक्सेबल अमाऊंटचं काढायचं इज इक्वल टू 28% ऑफ
टॅक्सेबल अमाऊंट इज 5600, कारण एका डब्याची 2800 तर 2 डब्याची 5600. मग 28% म्हणजेच काय 28/100 इंटू 5600. हे 2 झिरो कट होतील, राहील 28 × 56 विच इज इक्वल टू 1568. ही काय येईल अमाऊंट ऑफ GST. म्हणजे 2 डब्यासाठी 5600 रुपये तर द्यावंच लागेल. एक्स्ट्रा GST जी गव्हर्नमेंटला पे करावं लागणार आहे ती 1568 रुपीज काय करावं लागेल, पे करावी लागेल. पण तुम्हाला माहीत आहे 2 गव्हर्नमेंट असं असतात, एक असतो सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एक असतो स्टेट गव्हर्नमेंट. मग टोटल GST आपल्याला किती पे करावं लागणार आहे 1560. याचा हाफ CGST जाईल, याचे हाफ काय जाईल HGST. म्हणजे हाफ काय होईल CGST आणि अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ HGST. अमाऊंट ऑफ CGST जेवढी असणार आहे तेवढीच अमाऊंट ऑफ HGST. आणि 1568चा हाफ केलं तर अमाऊंट ऑफ CGST येते 784 रुपीज. एवढी काय असणार आहे आपली. याच्या हाफ केलं 1568, 1568च्या हाफ येतं 784. Therefore the amount of CGST and SGST charged on tax invoice is 784 रुपीज each. म्हणजे HGST 784 रुपीज आणि CGST 784 रुपीज प्रत्येकी असणार आहेत. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ए रिस्ट वॉच बेल्ट इज 586 रुपीज. म्हणजे एक रिस्ट वॉच बेल्ट आहे आणि त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586 रुपीज. द रेट ऑफ GST इज 18%. रेट ऑफ GST आहे 18%. देन व्हॉट इज द प्राईज ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. मग कस्टमरसाठी ते घड्याळ ते रिस्ट वॉच बेल्ट कितीला पडेल ते आपल्याला काढायचं आहे. पहिलं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज इक्वल टू 586 रुपीज. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ए रिस्ट वॉच बेल्ट इज इक्वल टू 586 रुपीज. म्हणजे जी रिस्ट वॉच बेल्टची जी किंमत आहे ती 586 रुपीज आहे. आणि रेट ऑफ GST आहे किती आहे, रेट ऑफ GST 18%. आणि आपल्याला माहीत आहे GST काढायची आपल्याला आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 500. म्हणजे 18% कशाचं काढावं लागेल 586 रुपीचं. म्हणजे 18% 586 रुपीचं काढूया. अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू आहे त्या घड्याळाची रिस्ट वॉच बेल्टची किंमत आहे 586. 18% म्हणजेच काय असतं 18/100. 18/100 इंटू 586. ओके 18 इंटू पहिल्यांदा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन घेऊया. 18 इंटू 586 आणि डिवायडेड बाय 100. 18 इंटू 586 होतात 10,548 डिवायडेड बाय 100. आणि तुम्हाला माहीत आहे 100 असेल तर आपण शिफ्ट करून पॉईंट इथं लिहितो आणि त्यामुळं 100 किती येणार 1 2. म्हणजे इथं 4च्या अगोदर एक पॉईंट येणार म्हणजेच इज इक्वल टू 105.48 रुपीज. म्हणजे 105 रुपये आणि 48 पैसे काय असेल अमाऊंट ऑफ GST. म्हणजे जो कस्टमर घड्याळ घेणार आहे त्याला काय पहिल्यांदा 586 रुपये तर द्यावेच लागतील. पण गव्हर्नमेंटला जो टॅक्स पे करावा लागेल तो किती पे करावा लागेल 105 रुपये आणि 48 पैसे. म्हणजे 105 रुपीज अँड 48 पैसे एक्स्ट्रा अमाऊंट काय करावं लागेल पे करावं लागेल. मग आपण बघूया देअरफॉर व्हॉट इज द प्राईज ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. द प्राईज ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू. कितीला घड्याळ आहे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. घड्याळाची रिस्ट वॉच बेल्टची प्राईज आहे 586 प्लस GST किती लागलेली आहे 105.48. यांची जर ॲडिशन घेतली तर 691.48 रुपीज एवढी काय त्या कस्टमरला पैसे द्यावे लागतील. देअरफॉर फायनल आन्सर काय लिहावं लागेल द प्राईज ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इज 691.48 रुपीज. एवढ्याला ते घड्याळ पडेल कस्टमरला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
टोटल व्हॅल्यू विथ GST. आता टोटल व्हॅल्यू दिलेली आहे विथ GST ऑफ ए रिमोट कंट्रोल्ड टॉय कार इज 1770. द रेट ऑफ GST इज 18% ऑन द टॉय. रेट ऑफ GST आहे 18% ऑन द टॉय. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. काय काय फाइंड आउट करायचं? टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST अँड SGST फॉर दिस टॉय. आता आपल्याला टोटल व्हॅल्यू दिलेली आहे. टोटल व्हॅल्यू काय दिलेलं आहे आपल्याला? टोटल व्हॅल्यू विथ GST. टोटल व्हॅल्यू कशाच्या इक्वल असते? टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GSTच्या इक्वल असते. लक्षातच ठेवायचं, जी टोटल व्हॅल्यू असणार आहे ही टोटल व्हॅल्यू कशाच्या इक्वल असणार आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GSTच्या इक्वल असणार आहे. टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. टोटल व्हॅल्यू विथ GST म्हणजे टोटल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. आता आपल्याला टोटल व्हॅल्यू माहीत आहे पण टॅक्सेबल व्हॅल्यू माहीत नाही. जर माहीत नसेल तर आपण काय करूया? मॅथ्समध्ये आपण काय सपोज करतो? X. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ टॉय कार बी X रुपीज. म्हणजे त्या टॉय कारची टॅक्सेबल व्हॅल्यू समजा X रुपीज असेल अँड रेट ऑफ GST इज 18% आहे. देन वी विल फाइंड आउट GST फाइंड आउट करूया. देअरफोर GST इज इक्वल टू 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू आपण किती सपोज केलेली आहे? X सपोज केलेली आहे. 18% ऑफ X. 18% म्हणजेच काय? 18/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू X. आता 18 आणि 100 कुठल्या टेबलमध्ये? 2. 2 9 जा 18 आणि 250 जा 100. 9/50 इंटू X ही काय असेल? GST असेल. आता ही GST व्हेरिएबलमध्ये आलेली आहे. आता बघूया टोटल व्हॅल्यू. आत्ता सांगितलं होतं मी टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. वरच सांगितलं होतं टोटल व्हॅल्यू कशाच्या इक्वल असणार आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ ए रिमोट कंट्रोल्ड टॉय इज 1770 इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू आपण किती सपोज केलेली आहे? X. माहीत नाही मला त्यामुळे X सपोज प्लस GST आत्ताच फाइंड आउट केलेली आहे 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू विच इज इक्वल टू 9/50 इंटू X. 1770 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. 50 इंटू X प्लस 9 इंटू 1. 9 1 जा 9. 9X अपॉन 50. 1770 इज इक्वल टू 50X प्लस 9X. 50 प्लस 9 59 आणि व्हेरिएबल X अपॉन 50. आता आपण हा 50 डिनॉमिनेटरमध्ये आहे. लेफ्ट साईडला शिफ्ट केल्यावर कुठं जाईल? मल्टिप्लिकेशनमध्ये. 1770 इंटू 50 इज इक्वल टू 59X. 1770 इंटू 50 हा 59 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. लेफ्ट साईडला शिफ्ट केल्यावर कशामध्ये जाईल? डिव्हिजन. त्यामुळे डिव्हिजनमध्ये गेलेला आहे. 1000 इंटू 50 डिवायडेड बाय 59 इज इक्वल टू X. X इज इक्वल टू 59च्या टेबलमध्ये 1770 कितव्या प्लेसला आहे? तर 30. 59 1 जा 59 आणि 59 3 जा 177 आणि हा एक 0 म्हणजे राहील 30. 30 इंटू 50 विच देअरफोर X इज इक्वल टू 30 इंटू 50. देअरफोर X इज इक्वल टू 5 3 जा 15 and 2 0. X इज इक्वल टू 1500 रुपीज. देअरफोर पण आपण X काय सपोज केलं होतं? टॅक्सेबल व्हॅल्यू. तर देअरफोर टॅक्सेबल व्हॅल्यू विच इज इक्वल टू X इज इक्वल टू 1500 रुपीज. आता GST काढूया आपण. GST कशी काढायची? GST इज इक्वल टू 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. कारण रेट ऑफ GST आहे 18% आणि टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि लक्षातच ठेवायचं GST कशावर काढली जाते? तर टॅक्सेबल व्हॅल्यूवर काढली जाते. GST इज इक्वल टू 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू इज 1500. 18% मीन्स 18/100 इंटू 1500. 2 0 कट होतील, राहील 18 इंटू 15. 18 इंटू 15 इज इक्वल टू 270 रुपीज. ही काय येईल? GST. ओके. आणि तुम्हाला माहीत आहे GST हे 2 गव्हर्नमेंटला जाते. एक पहिले आहे CGST सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि दुसरं आहे
SGST स्टेट गव्हर्नमेंटला, CGST टोटल GST आहे 270, त्याच्यातली निम्मी CGST जाईल, निम्मी SGST जाईल. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल 270 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 135. CGST SGST half. Okay, therefore the taxable value of the toy car is 1500 rupees and CGST and SGST is 135 rupees each. प्रत्येकाची 1135 rupees each. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 6. Tip-Top Electronics supplied an AC of 1.5 ton to a company. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स काय सप्लाय करत आहे, AC ऑफ 1.5 टन टू कंपनी. आता AC म्हणलं तर लक्षातच ठेवायचं ते लक्झरियस गोष्ट आहे, चैनीची गोष्ट आहे. चैनीची गोष्ट असेल तर त्याच्यावर जो रेट ऑफ GST असणार आहे तो किती असणार आहे, 28%. द कॉस्ट ऑफ AC सप्लाइड इज 51,200 विथ GST. म्हणजे जी कॉस्ट ऑफ AC आहे सप्लाइड इज 51,200 विथ GST, त्याच्यामध्ये GST इन्क्लूड केलेली आहे. द रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. आता इथं दिलेलं आहे रेट ऑफ CGST 14%. देन फाइंड द फॉलोइंग अमाऊंट्स ॲज शोन इन द टॅक्स इनवॉइस ऑफ द टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे रेट ऑफ SGST. आता आपल्याला काय गिव्हन दिलेलं आहे, तर रेट ऑफ CGST ऑन AC किती आहे, 14%. देन फाइंड द रेट ऑफ SGST. रेट ऑफ SGST तुम्हाला माहीत आहे, रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST काय असतात, सेम. रेट ऑफ CGST इज ऑन AC इज इक्वल टू रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST काय असतात, सेम, इक्वल असतात. त्यामुळं रेट ऑफ SGST सुद्धा किती येईल, 14%. पुन्हा सेकंड फाइंड आउट करायचं आहे रेट ऑफ GST ऑन AC. रेट ऑफ GST ऑन AC कशाच्या इक्वल असतं, रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. 14% प्लस 14% 28% काय असेल, रेट ऑफ GST. म्हणजे टोटल रेट ऑफ GST 28, कारण लक्झरियस थिंग आहे आणि त्यामुळे 28% काय लागलेली आहे, GST लागलेली आहे. आता तिसरं फाइंड आउट करायचं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. कशी फाइंड आउट करायची बघूया आपण. आता काय, कॉस्ट ऑफ AC विथ GST म्हणजे कॉस्ट ऑफ AC म्हणजे ती किंमत, ACची किंमत विथ GST आहे, म्हणजे ते GST इन्क्लूड करून किती आलेली आहे किंमत, 51,200 रुपीज. आता आपल्याला त्या ACची टॅक्सेबल व्हॅल्यू माहीत नाही, ज्याच्यावर टॅक्स लावणार. तर आपल्याला जी किंमत दिली आहे विथ टॅक्स दिलेली आहे, त्याच्यामध्ये टॅक्स इन्क्लूड केलेला आहे, त्यामुळे आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहीत नाही. सपोज ती X असेल. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC बी X रुपीज. आणि तुम्हाला माहीत आहे GST कशावर काढली जाते, तर टॅक्सेबल व्हॅल्यू. देअरफॉर GST इज इक्वल टू 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काय सपोज केलेली आहे, X रुपीज. 28% म्हणजेच काय, 28/100 इंटू X. समजा मी 4 डिवाइड केलं, 4 7 जा 28 आणि 4 25 जा 100, 25 चौक 100, 25 4 जा 100. सो 7/25 X ही काय असेल, GST. आता टोटल व्हॅल्यू ऑफ GST दिलेली आहे विथ, म्हणजे आपल्याला ACची टोटल कॉस्ट किती आहे, टोटल व्हॅल्यू दिलेली आहे 51,200 विथ GST. त्याच्यामध्ये GST सुद्धा इन्क्लूड आहे. सो टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. टोटल व्हॅल्यू ते ACची टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST किती आहे, 51,200 प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू किती सपोज केलेली आहे, X प्लस GST किती आहे, 7/25 X. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 25 इंटू X, 25 X 1 इंटू 7 7X/25. 51,200 लेफ्ट साईडला ॲज इट इज. 20 प्लस 7 32 आणि व्हेरिएबल X. 25X प्लस 7X इज इक्वल टू 32X डिवायडेड बाय 25. हा 25 डिवाइडला आहे, इकडे शिफ्ट केल्यावर कशाला जाईल, मल्टिप्लिकेशन. 51,200 इंटू काय होईल, 25 होईल. राहील काय, 32X राईट साईडला. 32X इज इक्वल टू 51,200 इंटू 25. हा 32 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, जर राईट साईडला शिफ्ट केला तर तो कशामध्ये जाईल, डिवाइडला जाईल. सो 51,200 इंटू 25
डिवायडेड बाय 32. आता 32 1 जा 32 आणि 31 16 जा किती येणार आहे 512 येणार आहे. आणि हे राहिलेले 20 म्हणजेच 1600 इंटू 25 x इज इक्वल टू 40,000. एक्स म्हणजेच काय आहे टॅक्सेबल व्हॅल्यू. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज इक्वल टू 40,000. म्हणजे ते ACची मेन किंमत 40,000 होती, पण त्याच्यावर टॅक्स लागल्यामुळे GST लागण्यामुळे त्याची टोटल व्हॅल्यू किती झालेली आहे 51,200. म्हणजे कितीनं वाढलेली आहे 40,000 पासून 51,000 गेलेली आहे. म्हणजे कितीचा डिफरन्स आहे 11,200. ही काय असेल GST असेल. अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू कॉस्ट विथ GST मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. कारण जी टोटल व्हॅल्यू होती कॉस्ट ऑफ AC 51,200 होती विथ GST मायनस ते मेन व्हॅल्यू किती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 टू 51,200 मायनस 40,000. तर अमाऊंट ऑफ GST 11,200 रुपीज ही काय असेल अमाऊंट ऑफ GST. अमाऊंट ऑफ CGST कशी काढायची माहीत आहे तुम्हाला. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST. टोटल GST ही GST डिवाइड होणार आहे 2 इक्वल पार्टमध्ये. 11,200चे 2 इक्वल पार्ट होऊन एक सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि एक स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आहे. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू 11,200 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 5,600 रुपीज इच. प्रत्येक गव्हर्नमेंटला सेंट्रलला 5,600 आणि स्टेटला 5,600 रुपीज जाणार आहे. आता लास्ट क्वेश्चन नंबर 7 जो प्रॅक्टिस सेटमधला आहे तो बघूया आपण. प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन. प्रसादनं काय परचेस केलेलं आहे वॉशिंग मशीन. आणि वॉशिंग मशीन ज्यावेळेस येईल ते लक्झरियस चैनीची गोष्ट आहे आणि त्याच्यावर जे GST लागणार आहे ती किती असणार आहे 28% रेट ऑफ GST असणार आहे. प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राईज. प्रिंटेड प्राईज म्हणजे छापील किंमत. त्या वॉशिंग मशीनची प्रिंटेड प्राईज त्याला MRP म्हणतो आपण, मॅक्झिमम रिटेल प्राईज. MRP मार्क्ड प्राईज आहे 40,000. म्हणजे त्या वॉशिंग मशीनची प्रिंटेड प्राईज आहे 40,000 आणि प्रिंटेड प्राईजवर किती डिस्काउंट दिलेला आहे 5%. द रेट ऑफ GST चार्ज वॉज 28%. आता सांगितलं होतं किती GST चार्ज होणार. रेट ऑफ GST 28%. फाइंड द परचेस प्राईज ऑफ द वॉशिंग मशीन फॉर प्रसाद. प्रसादला ती मशीन किती रुपयाला मिळेल. ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस. त्या टॅक्स इनवॉइसमध्ये म्हणजे टॅक्सच्या पावतीमध्ये CGST आणि SGST किती असेल ती फाइंड आउट करायची आहे. आता बघूया द प्रिंटेड प्राईज ऑफ वॉशिंग मशीन. प्रिंटेड प्राईज म्हणजेच काय छापील किंमत. वॉशिंग मशीनची प्रिंटेड प्राईज द प्रिंटेड प्राईज ऑफ वॉशिंग मशीन इज 40,000 आहे. आता रेट ऑफ डिस्काउंट किती पर्सेंट दिलेला आहे 5%. आणि तुम्हाला माहीत आहे डिस्काउंट कशावर काढलं जातं. डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड ऑन द प्रिंटेड प्राईज. तर 5% कशाचं काढायचं 40,000. 40,000चं 5% काढूया. तेच काय असेल डिस्काउंट इन रुपीज. डिस्काउंट कशामध्ये असेल रुपीजमध्ये असेल. अमाऊंट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 5% ऑफ 40,000. 5% म्हणजे 5/100 इंटू 40,000. 20 कट होतील राहील 5 इंटू 4 आणि त्याच्यावर 2 0. 5 4 जा 20 आणि 2 0 म्हणजे 2,000 काय भेटेल डिस्काउंट. म्हणजे बघा प्रिंटेड प्राईज होती 40,000 आणि डिस्काउंट किती दिलेलं आहे 2,000. मग प्रसाद म्हणजे सेलिंग प्राईज म्हणजे तो महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स कितीला विकणार आहे. सेलिंग प्राईस किती असेल तर ह्या 40,000 मधनं आपल्याला 2,000 सबट्रॅक्ट केलं तर 38,000 ही सेलिंग प्राईज असेल त्या वॉशिंग मशीनची. लिहिले बघा नेक्स्ट लाईनला. सेलिंग प्राईज ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू 40,000 मायनस 2,000. 40,000 मायनस 2,000 किती येतं 38,000. ही काय असेल तर टॅक्सेबल व्हॅल्यू असेल. टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू 38,000 रुपीज. एवढी 38,000 काय असेल टॅक्सेबल व्हॅल्यू असेल. अँड रेट ऑफ GST. आता ह्या टॅक्सेबल व्हॅल्यूवर बघा लक्षात ठेवा 40,000वर GST लागणार नाही तर 38,000वर लागेल. कारण
5% काय दिलेलं आहे डिस्काउंट, आणि 5% ऑफ 40,000 किती तर 2,000. तर टॅक्सेबल व्हॅल्यू आलेली आहे 38,000 आणि रेट ऑफ GST आहे 28%. आणि तुम्हाला माहिती आहे GST कशावर कॅल्क्युलेट केली जाते, तर टॅक्सेबल व्हॅल्यूवर. सो अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 38,000. 28% म्हणजेच काय 28/100 इंटू 38,000. 2 झिरो कट होतील, राहील 28 इंटू 380. 2 झिरो कट झालेले आहेत. 28 इंटू 380 इज इक्वल टू, जर मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 10,640. काय असेल रेट ऑफ GST म्हणजे अमाऊंट ऑफ GST. म्हणजे लक्षात ठेवा प्रसादला एवढी GST पे करावं लागेल, कारण चैनीची गोष्ट आहे वॉशिंग मशीन, आणि त्याच्यावर किती GST लागलेली आहे 28%. आणि त्यामुळे 10,640 ही GST टॅक्स म्हणून द्यावं लागेल, कारण मेन जी टॅक्सेबल व्हॅल्यू होती 38,000 तर द्यावंच लागतील. त्याला वर आणखीन किती रुपये द्यावं लागतील तर 10,740. 10,640. आता अमाऊंट ऑफ GST आणि GST किती असेल तर पहिल्यांदा बघूया ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन टू प्रसाद. तर प्रसादला ती जी वॉशिंग मशीन आहे ती किती रुपयाला पडेल तर त्याला 38,000 रुपये तर द्यावंच लागतील. वर आणखीन किती GST किती द्यावं लागेल 10,640. ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन टू प्रसाद इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 38,000 प्लस GST आहे 10,640. तर प्रसादला किती रुपये द्यावं लागतील तर 48,640 रुपीज एवढी अमाऊंट कॉस्ट त्याला वॉशिंग मशीन एवढ्या रुपीजला पडेल. आता जर तुम्ही बघितलं आणखीन क्वेश्चन विचारला अमाऊंट ऑफ CGST अँड अमाऊंट ऑफ GST शोन इन द टॅक्स इनवॉइस. आता टोटल GST किती द्यावं लागलेले आहे 10,740. 10,640. तर याचे तुम्हाला माहीत आहे CGST सेंट्रलला निम्मी द्यावं लागेल, स्टेटला निम्मी द्यावं लागेल. अमाऊंट ऑफ CGST आणि GST शोन इन द टॅक्स 10,640 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 5,320. 10,740 10,640चा हाफ किती निम्म तर 5,320 रुपीज पे करावं लागेल. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट इथे संपलेला